हॅलो सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी वरतून कुरकुरीत पण आतमध्ये एकदम खुसखुशीत हलकी फुलकी मूग डाळीची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. सर्वांची आवडती अशी रेसिपी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक मोठी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजवून घेतलेली आहे. यातली अर्धी डाळ एकदम बारीक तर अर्धी डाळ एकदम रवाळ वाटून घ्यायची. भजींसाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, अगदी थोडीशी हळद, 1 चमचा धणे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हे खूप बारीक न वाटता भरडसर वाटून घ्यायचं आहे. मुगाची डाळ व्यवस्थित वाटून घेतली आहे. अर्धी डाळ एकदम बारीक तर अर्धी डाळ रवाळ वाटली आहे. सुरुवातीला वाटलेली डाळ चांगली फेटून घ्यायची आहे. जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही तोपर्यंत एकसारखं फेटत राहायचं. फेटल्यानंतर या पिठाचा छोटासा गोळा पाण्यावर तरंगला पाहिजे, तरच मूग डाळीची भजी छान होतात. शक्यतो अशा पद्धतीने हाताने फेटलेलं केव्हाही चांगलं. गाड्यावर मिळतात अगदी तशीच हलकी फुलकी खुसखुशीत खमंग अशी ही भजी होतात. मी यामध्ये तांदळाचं पीठ किंवा रवा काहीही घातलेलं नाही, फक्त मूग डाळीची भजी बनवणार आहे. खूप छान होतात. नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. आता यातलं थोडंसं पीठ पाण्यात घालायचं आणि तरंगलं की समजायचं भजीसाठी पीठ तयार आहे. आता यामध्ये वाटलेलं भरडसर वाटण घालायचं, हिंग घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. वाटण मोठंच ठेवायचं, खूप बारीक नाही करायचं. तुम्ही यामध्ये कट केलेला कांदा, कोथिंबीरसुद्धा घालू शकता. यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आणि पुन्हा एकदा चांगलं फेटून घ्यायचं आहे. सोडा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. तेलसुद्धा आता आपलं तापलेलं आहे आणि आता भजी सोडून घ्यायची आहेत. सुरुवातीला तेल चांगलं तापलं की गॅस मिडियम करायचा. मिडियम गॅसवरच ही भजी व्यवस्थित तळली जातात. गॅस थोडा कमी करून अशा पद्धतीने एकसारख्या आकारात भजी सोडायची आहेत. ही भजी खूप मोठ्या आकारात करत नाही, छोटी छोटी सोडायची, म्हणजे खूप छान आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात. भजी लगेचच खालीवर करायची नाही, थोडा वेळ जाऊ द्यायचा आणि त्यानंतरच खालीवर करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये भजी वर काढायची आणि पुन्हा सोडायची आहे, म्हणजे वरतून छान कुरकुरीत आणि आतमध्ये जाळीदार खुसखुशीत होतात आणि फेटल्यामुळे तर खूपच हलकी फुलकी होतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मूग डाळीची भजी नक्की बनवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील इतकी ही भजी छान लागतात. एका मोठ्या वाटीमध्ये 4 जणांना व्यवस्थित पुरतील इतकी ही भजी होतात आणि तळल्यानंतर लगेचच गरमागरम भजी खायला द्यायची. खूप छान खमंग आणि कुरकुरीत लागतात. आता ही भजी तळून झालेली आहे, काढून घ्यायची. अशाच पद्धतीने बाकीची भजीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहेत आणि एका वेळी अनेक भजी आपण बनवू शकतो छोट्या छोट्या आकारामध्ये. ही भजी तळताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही किंवा खूप बारीकही करायचा नाही. मीडियम गॅसवरच भजी छान तळून घ्यायची आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अशी मूग डाळीची कुरकुरीत भजी आवर्जून केली जातात. सोबत छान तळलेल्या खाऱ्या मिरच्या. तुम्ही बघू शकता भजी एकदम कुरकुरीत छान अशी झालेली आहेत आणि आतमध्ये खुसखुशीत आणि जाळीदार झालेली आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मूग डाळीची भजी नक्की बनवून बघा. कमेंटद्वारे कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक्यू.